यानंतर बातमी आहे वडाळ्यातून। मुंबईतल्या वडाळ्यामध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे काढण्यात येणाऱ्या रॅलीपूर्वीच पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। या राड्यानंतर मिरवणूक पार पडली, पाहूया। तेव्हा रामनवमीला ज्यावेळेला विश्व हिंदू परिषदेला परवानगी नाकारलेली होती, त्यानंतर आज रॅली काढण्याचा जो निर्धार होता या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा होता आणि या दरम्यान दुपारी 4 वाजता ही रॅली निघणार होती। परंतु त्या दरम्यान वडाळ्यामध्ये पोलीस आणि विहिंपच्या कार्यकर्त्यांमध्ये हा सगळा राडा झाला। दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला असा देखील आरोप या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला। दरम्यान वडाळा पोलीस चौकीच्या समोर कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले होते। पोलिसांकडून समजूत काढण्याचा देखील यावेळेला प्रयत्न केला गेला। तर पोलिसांकडून एकीकडे समजूत काढण्याचा प्रयत्न होता, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांकडून मात्र हनुमान चालीसाचं पठण देखील करण्यात आलेलं होतं। तर त्यानंतर या मिरवणुकीला परवानगी मिळाली आणि त्यानंतर ही मिरवणूक पार पडली। वळूया पुढच्या बातमीकडे। गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनच्या अहवालानंतर